हॅलो. अहो, ऐकलत का? झाली का तुमची शॉपिंग? काय म्हणतायत आमचं नवरोबा? नाही, कमालच झाली म्हणते मी. लग्न ठरलंय, काही दिवसात लग्न व्हायचंय सुद्धा, तरी सुद्धा बायकोची इतकी आठवण म्हणजे कमालच आहे, नाही का? काय रे, काय झालं? एकदम गप्प गप्प कायस तू? नेहा, आय एम सॉरी टू आस्क यू दिस. आर यू अ व्हर्जिन? व्हॉट? आय मीन तू व्हर्जिन आहेस ना? म्हणजे असशीलच ना तू व्हर्जिन? तू डोक्यावर वगैरे पडलायस का तू? काही काय विचारतोयस मला? नेहा, आय एम सॉरी. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मला तुला हर्ट करायचं नव्हतं. म्हणजे आपल्यात कधी हा विषयच आला नाही ना. मला तो महत्वाचा वाटला नाही, आजही नाही वाटत आहे. पण फॉर सम रिझन आय एम आस्किंग यू दिस. तू प्लीज कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस, प्लीज. अनबिलिव्हेबल, जस्ट अनबिलिव्हेबल. एकतर सकाळपासून पहिला फोन केलायस तू मला, अँड यू आर आस्किंग मी वेदर आय एम व्हर्जिन ऑर नॉट. व्हॉट द एफ? आई काही म्हणाल्या का? हो. वाटलंच होतं मला. तरी मला सगळेजण सांगत होते अरेंज मॅरेज करू नकोस, अरेंज मॅरेज करू नकोस. एक वेळ नवरा परवडतो पण सासू नाही. पण मी पाहून लग्न करायला गेले आणि तुला पाहून तुझ्या प्रेमातच पडले. झालं, आता सासूरवास सुरू, हो ना? नेहा प्लीज, प्लीज नेहा, प्लीज प्लीज. हा, आईच्या मनातही असं काही नाहीये. अगं, तिच्या डोक्यातही येणार नाही असला काही विषय. तू भेटलीस की ग तिला? मग ऍक्च्युली ना, बाबा आदमच्या काळापासून चालत आलेली एक प्रथा आहे आमच्या घरात. खूप पूर्वीपासून चालत आली आहे. इट्स काइंड ऑफ टेस्ट, व्हर्जिनिटी टेस्ट. तुला माहिती असेल की ग, ते लग्नाच्या पहिल्या रात्री नाही का पांढरी चादर टाकतात आणि दुसऱ्या दिवशी बघतात रक्त आलंय का. दॅट टेस्ट. म्हणजे आमच्याकडे घरी सगळे दाखवतात गंमत आहे म्हणून, पण नंतर जाम बिचिंग करतात ग त्यावरून. ती टेस्ट. मग इतकी स्टुपिड गोष्ट आपण करावी अशी तुझी इच्छा आहे का? कांट यू से नो? ऑफकोर्स आय कॅन अँड आय विल नेहा. पण असं काही केल्यानंतर काइंड ऑफ मनुआत्या टाईप बायका काय गॉसिप करतील याचा विचार. खड्ड्यात गेली मनुआत्या. मला मनुआत्याबरोबर संसार नाही करायचाय, तुझ्याबरोबर करायचाय. हे बघ, ही असली फालतू टेस्ट वगैरे मी करणार नाही. तुला माहितीये मी तसली मुलगीच नाहीये. आणि तुला प्रॉब्लेम असेल ना, करायचं असेल असलं सगळं, तर तू सुद्धा फेरविचार करायला मोकळायस. वेळ आहे अजून लग्नाला आपल्या. नेहा, तू काय बोलतेयस? आय जस्ट डोंट वॉन्ट टू टॉक टू यू राईट नाऊ. मी फोन ठेवते. बाय. हॅलो हॅलो नेहाताई, काय? तुला व्हर्जिनिटी टेस्ट द्यायची आहे? आय मीन हाऊ कूल इज दॅट? नाही, सॉलिडच आहे. नेहा, तू घरातली पहिली मुलगी ठरशील व्हर्जिनिटी टेस्ट देणारी. क्या बात है. इतिहास इस बात को सदियों तक याद रखेगा कि नेहा ने कैसे व्हर्जिनिटी टेस्ट दी. Shut up, guys. सॉरी. दिस इज डेड सिरियस, ओके? आणि मी असली कुठली फालतू टेस्ट वगैरे देणार नाही, बाय द वे. पण तू अपसेट का होतीयस? और हॅव यू लॉस्ट इट? आय मीन द हायमेन. Oh, congratulations, you did it. अरे, पण म्हणजे आता लग्न नाही होणार. ओ शिट.
मग आता मला एवढी मोठी लीव्ह पण नाही मिळणार परत. कपडे शिवायला टाकलेत या. आता सगळी इन्व्हेस्टमेंट पाण्यात जाणार. इन्व्हेस्टमेंट. हो. बाय द वे, तू सांगितलं नाही मला अंशुमन बरोबर इंटिमेट झाल्याचं. हो. ऍक्च्युली तसा मला डाऊट होताच. एकदा मी चुकून घरी लवकर आले आणि एक्सक्यूज मी, 2 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो आम्ही. ओके, हा थोडंसं मेकिंग आउट आणि नेकिंग वगैरे होणारच ना. हा, एकांत मिळाल्यावरती कपल्स काय भजन नाही करत. आय नो, पण कसं आहे ना, भजनाचं कीर्तनात रूपांतर व्हायला वेळ नाही लागत ना. गाईज आय एम कन्फ्युज्ड. व्हर्जिनिटीचा विषय चालला होता ना, हे भजन कीर्तन कुठून? अरे सोन्या, त्याच्यासाठी ना तुला सत्संगाला लागावं लागेल. तू लक्ष नको देऊ रे यांच्याकडे. आणि तुम्ही हसा, हो जोर जोरात हसा, आणखीन मोठ्याने हसा. इथे बहिणीचं लग्न मोडायची पाळी आली आहे आणि तुम्ही एन्जॉय करा. हं? तुला आम्ही सांगितलं होतं का अरेंज मॅरेज करायला? ते असल्या जुनाट विचाराच्या माणसाशी. हे प्लीज कीप हिम आउट ऑफ दिस. तो नाही आहे का तसा. हे बघ, त्याला नाही काहीच फरक पडत नाही. त्याला नको दोष देऊस तू. हा 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 हा. म्हणजे तू ग्रेट आहेस. अशी तुझी ना पप्पी घ्यायला हवी का? तो तुला लग्नाच्या आधी विचारतोय की तू वर्जिन आहेस की नाही, आणि तू आमच्यावर डाफारतीयस. आणि तरीही किती ग्रेट आहे तो, किती चांगला आहे तो, वगैरे वगैरे. स्पृहा, इसे कहते हैं सच्चा प्यार. अरे यार स्पृहा, आय अश्योर यू, अजयला याने काहीही फरक पडत नाही. अगं पण देन अजय शुड पुट हिज फूट डाऊन अँड से की मला ही पद्धत आवडत नाही आणि असं काहीच होणार नाही. च्या आईला रिवाज आहे म्हणे. त्याला सांग व्हर्जिनिटी टेस्ट करायला, तो करणार आहे का? कोणता पुरुष सांगणार आहे की त्याची बाटली फुटली की सील बंद आहे, आणि ती फुटली तर कशी फुटली? नाही पण सपोज आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागलं आणि नेहा तू व्हर्जिनिटी टेस्ट सारखा स्टुपिड रिवाज ऍक्सेप्ट केलास, बिघडतं कुठे? अरे होऊ दे ना टेस्ट. तू तर टेस्ट 80 पास होशील. नाही नाही, मला नाही वाटत मी टेस्ट पास होईन. आय मीन आय मे. और I may not. खूप आवडतो ना तुला माझा हा डान्स, पण तुला कळतंय का हे असं किकिंग किकिंग, हे स्प्लिट करणं, स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग. पाच वर्षाची असल्यापासून सायकल चालवते मी. स्टेट लेवल चॅम्पियन होते. नॅशनल पर्यंत मजल मारली होती मी. मग अरे अरे मी इतकं अग्रेसिव्ह सायकलिंग केलंय की माय हायवे मे नॉट बी इंटॅक्ट. लुक, आय मे नॉट ब्लीड इन आवर फर्स्ट इंटरकोर्स. कळतंय का तुला? सांग आता, काय सांगायचं आत्याला? कसं कन्व्हिन्स करायचं तिला? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझी डिफिकल्टी खूप प्रॅक्टिकल आहे. Oh my God. एक मिनिट एक फोटो नाही फोटो नाही. दिस इज अ लाईफ टाइम मोमेंट. मला नाही, एक नाही, फोटो नाही, नाही, एक अरे प्लीज. नाही. हे बघ, मनू आत्याला संशय येईल असं काहीही करायचं नाहीये. अरे 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 काय आहे, आयुष्य गेलं माझं रोमॅन्टिक सिनेमांमधले असे हनीमून सिक्वेन्स बघत. त्यामध्ये कसं नवीन लग्न झालेली नवरी छान हातामध्ये असा केशर बदाम पिस्ता घातलेला दुधाचा ग्लास घेऊन येते आणि मग पुढे हनीमून होतं. आमच्याकडे रक्त. हाय रे मेरी दुल्हन. लेकिन इसमें कसूर तो सिर्फ आपका ही है नौरोबा.
हो, व्हर्जिनिटी टेस्ट सारख्या रिग्रेसिव्ह गोष्टीसाठी सपशेल नकार दिला असतास तर ही वेळ ओढवलीच नसती. भोगा आता. बाय द वे, कशी दिसतीये तुझ्या मनुआत्याने अंथरलेली पांढरी शुभ्र चादर? एक मिनिट, सारखं माझ्या मनुआत्याला का बोलतेस तू? प्रत्येक हॉटेलमध्ये अशाच चादरी असतात. हो, पण ही चादर मनुआत्या खास घरून घेऊन आली होती. तुमच आहे तुमची फॅमिली. मस्त चालली आहे आपली पहिली रात्र. रक्त काय, चादर काय, वा वा वा. मला सांग, व्हर्जिनिटी महत्वाची का माणसावरचा विश्वास? ऑफकोर्स विश्वास. अँड आय एम सॉरी. पण मला एक सांग, माझा छोटासा प्रश्न आहे. काय? तू खरंच वर्जिन आहेस? अजय, सोडणार नाही मी तुला. सतत हे ऐकायचं कंटाळा आला मला. बोलते सरळ मारतेस. हो, मग काय करू? नाही तर काय करायचं? सांग तुला दाखवतो मी आता फक्त काय करू. एवढंच. मला मग अरे तू अजय, अजय, अजय लवकर दार उघड. नेहा काय झालंय? अजय लवकर बाहेर ये, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. नेहा प्लीज माझी सिच्युएशन समजून घे यार. अरे तू माझी सिच्युएशन समजून घे ना, मला खूप इम्पॉर्टंट सांगायचंय तुला. काहीतरी बाहेर ये अजय. काय झालंय? तुला, तुझ्या आईला, तुझ्या मनुआत्याला, तुमच्या अख्ख्या खानदानाला जे हवं होतं ना ते झालंय. मी व्हर्जिनिटी टेस्ट क्लिअर झाली आहे. तिकडे बेडवरती ब्लड स्टेन्स आहेत. माहितीये मला ते. तुला माहितीये? मग चेहरा असा का झालाय तुझा? काही नाही. आपण ते फर्स्ट एड आणलंय ना, हा, त्यात सोफ्रामायसिन किंवा सिप्लाडिनची ट्यूब असेल तर दे ना. सोफ्रामायसिन? तुला कशाला हवंय? कारण ते ब्लड स्टेन्स तुझे नाही आहेत. माझे नाही आहेत. मग माझे आहेत. एक मिनिट. म्हणजे तुला मला असं सांगायचंय का की पुरुषांनाही हायमेन असतो? नाही, पुरुषांना हेमेन नसतो ऑब्व्हियसली, पण इनएक्सपिरियन्स पुरुषांच्या बाबतीत फर्स्ट टाइम इंटरकोर्स करताना ब्लिडिंग होऊ शकतं असं दिसतं. असू नको ना यार. नाही, इनएक्सपिरियन्स पुरुष फर्स्ट टाइम ब्लड स्टेन्स. I love you so much. I love you. I love you so much. I love you too much. I love you so much. अगं ए नेहा, कशी वाटली आमच्या नवरोबांनी दिलेली व्हर्जिनिटी टेस्ट? व्हर्जिनिटी महत्वाची का ट्रस्ट हे आता तुम्हीच ठरवा. अशाच इंटरेस्टिंग ट्विस्ट असलेल्या शॉक कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला ही शॉक कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचा दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी माझ्या संतोष कोल्हे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कंटेंट पोहोचावा म्हणून शेअरही नक्की करा.